आताची एक मोठी बातमी आहे। एक देश एक निवडणूक विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आलंय। केंद्र सरकारकडून जेपीसी समितीची घोषणा करण्यात आली आहे। लोकसभेचे खासदार पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल। समितीत लोकसभेतील 21 सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असेल। खासदार प्रियंका गांधींचा जेपीसी मध्ये समावेश असणार आहे, तर राज्यसभेतील 10 खासदारांची नावे लवकरच जाहीर होतील। महाराष्ट्रातून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा समावेश जेपीसी मध्ये असेल। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रमोद, दोन महत्त्वाची नावे, एकतर सुप्रिया सुळे आणि दुसरं म्हणजे प्रियंका गांधींचा देखील समावेश या जेपीसी मध्ये करण्यात येणार आहे। कशी असेल जेपीसी? तुम्ही काल ज्यावेळी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलेलं होतं त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक जेपीसीकडे पाठवलं जाईल हे स्पष्ट केलेलं होतं। त्यानंतर आज हे विधेयक जेपीसीकडे पाठवलं गेलेलं आहे आणि 31 सदस्यांची जेपीसी समिती बनवलेली आहे। यात 21 लोकसभेतील आणि 10 राज्यसभेतील खासदार आहेत। यातली नावं खूप महत्वाची आहेत। वायनाडच्या ज्या खासदार आहेत प्रियंका गांधी त्या देखील या समितीच्या सदस्य असणार आहेत। महाराष्ट्रातलं प्रामुख्याने जर बघायला गेलं तर शरद पवारांच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या समितीमध्ये असणार आहेत। पुढचे काही महिने ही सगळी समिती जी आहे ती अभ्यास करणार आहे, त्याचा एक रिपोर्ट बनवणार आहे आणि त्यानंतर एक देश एक निवडणुकीचं काय असणार आहे या सगळ्या अनुषंगाने चर्चा देखील या सगळ्या समितीमध्ये होणार आहे। पण यात महत्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या पक्षाचा एक खासदार लोकसभेमध्ये आहे, म्हणजे सुनील तटकरे हे ते खासदार आहेत, पण त्यांचं नाव जेपीसी मध्ये नाहीये आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं देखील नाव महाराष्ट्रातील खासदार या जेपीसी मध्ये नाही। त्यामुळे बघावं लागणार आहे या दोन पक्षांची राज्यसभेतील खासदार या समितीत आहेत का नसतील, ती नावं कोणती असतील ते बघणं देखील महत्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।